शकतो या ठिकाणी फायनलला सुरुवात करायची. एक षटक 5 चेंडूचा असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची. आम्ही वारंवार आपल्यापर्यंत माहिती कळवत आहोत. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातील एक राजा माणूस राजा भोगसे. नक्कीच नाव जसं काम तसंच असे व्यक्तिमत्व राजा भोगसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या फोर्थ प्रीमियर लीग सीझन 4च्या पूर्ण कमिटीकडनं राजा भोगसेंना वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. 3 ओवर का मैच होगा ये, हर एक ओवर 5-5 बॉल का होगा, ये ध्यान में रखना है दोनों ही कैप्टन को। और इस मैच में पावर प्ले नहीं होगा, ये ध्यान में रखना है, पावर प्ले नहीं है इस मैच में। पॉवर प्लेचं षटक नसणार आहे, पहिल्याच ओव्हर पासून तुम्हाला सांगण्यात होत आहे. प्लीज स्पीड अप करा, लवकरात लवकर आपल्याला सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. मेगा फायनल आपल्या स्क्रीन मध्ये. इस बार बढ़िया खेला है, फील्डर वहां पर है तैनात। पहला रन सेगड़े से नमा होता हुआ। चला स्पीडअप करा. नक्कीच एक दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस राजा भोगसे साहेबांना वाढदिवसाच्या नक्कीच शुभेच्छा असतील. एक उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य जगो, हीच नक्कीच आपण देवाचरणी प्रार्थना करूया. सागर मोरे अब बल्लेबाजी करेगा. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे, आपण फास्ट घ्यायचंय. मेगा फायनल आपल्या स्क्रीनवरती आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं. सलामीर फलंदाज या ठिकाणी रौनक आणि सागर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे गोलंदाज. ओ मैच को जल्द से जल्द को एम्पर्स, ज्यादा फील्डिंग में ध्यान मत दो क्योंकि समय जा रहा है. चला स्पीडअप करायचं आहे. मी विनंती करतोय पंचांना देखील की आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणतीही दात घेऊ नये. प्लीज सामन्याला लवकरात लवकर सुरू करा प्लीज. आपको ही बाद में बल्लेबाजी करनी है, ध्यान में रखना है. इस बार सागर मोरे ने बढ़िया खेला है, फील्डर वहां पर है तैनात. अच्छा तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. यहां पर अंधाराचं कोणतेही बॅड अपील आपल्याला उचलता येणार नाही, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करा. आम्हाला वारंवार तुम्हाला सांगण्यात येत आहे. इस बार पहला रन तेज लिया, दूसरे के लिए भागना चाहते हैं, दूसरा भी पूरा किया है. रौनक तीसरा रन लेना चाहते हैं. 3 रन का इजाफा होता हुआ. छह रन. गेंदबाज फिर एक बार तैयार. 3 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है इस ओवर की. 5 गेंदों का ओवर होगा ये ध्यान में रखना है दोनों ही कैप्टन को. रौनक अब बल्लेबाजी करेगा. पहले ओवर की चौथी गेंद. इस बार खेला जरूर है. चला थर्ड अंपायर साठी आमंत्रित केले या ठिकाणी. प्लीज मुख्य पंच थर्ड अंपायर्स आपल्याला या ठिकाणी रनआउट आहे की नाही पाहायचंय सर.
नॉट आउट असेल, नॉट आउट नक्कीच या ठिकाणी असणार आहे फलंदाज. त्याचबरोबर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मुख्य मंचावरती पूर्ण अतिथी देवो भव असे पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळे. इस बार हवाई यात्रा पर भेजा है. के 2 रन का इजाफा और होता हुआ स्कोर बढ़ता हुआ 16 रन. मेगा फाइनल का ये मुकाबला है, बहुत ही बढ़िया मुकाबला है. गेंदबाज फिर एक बार तैयार. पुन्हा एकदा थर्ड फिर एक बार अंपायर review लिया हो है. सर. सर आपण या ठिकाणी पाहायचंय फलंदाज बाद आहे की नाही. चला थर्ड अंपायरला नक्कीच या ठिकाणी स्टंपिंग साठी नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाज बाद आहे की नाही हे नक्कीच आपल्याला पाहायचंय. आणि या ठिकाणी OUT फलंदाज होतोय बाद. काफी दारोमदार रहेगा उन पर. नए बल्लेबाज आए हैं समीर. समय ज्यादा मत लीजिए, बल्लेबाजी आपको करना है, ये ध्यान में रखना है. केवल एक ही रन. अब रौनक आए हैं, देखना होगा किस तरह की बल्लेबाजी करते हैं. और सभी के दिलों को खुश किया है रौनक ने आज. कुल कैप्टन है वो.
इस बार आगे आके फुलटॉस बनाकर खेला है। फोर्थ प्रीमियर लीग का ये लगा चौका। अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग। सर 2 ओवर की नवा 21 रन, 21। नक्कीच मेगा फायनल मध्ये लढतीची फायनल आपल्याला सुंदर अशी पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये 2 षटक अखेरीस धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 21 धावा। अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक नक्कीच या ठिकाणी शिल्लक आहे आणि ते षटक घेऊन येण्यासाठी आले ते म्हणजे संदीप। 2 षटक अखेरीस धावसंख्या झाली 21-21, लॉस ऑफ 1 विकेट। संदीप आए हैं, सामने है समीर, बल्लेबाजी करेंगे वो। संदीप तैयार है गेंदबाजी के लिए, सामने समीर तैयार है, नॉन स्ट्राइकर पर रौनक तैयार है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, 1 रन का इजाफा और होता हुआ। 22 के रूप में 1 रन का इजाफा होता हुआ। 4 गेंदों का खेल अभी बाकी है। संदीप तैयार है, सामने है रौनक। अब बल्ला रौनक के हाथ में है, देखना होगा बल्ले बल्ले बोलता है या नहीं। ये बल्ला ये खामोश रहता नहीं है बल्ला। रौनक का बल्ला है, आग उगलता है, चौके छक्के लगाता है। इस बार ऊंचा खेला है, अच्छा तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। ज्यादा से ज्यादा स्ट्राइक रौनक अपने पास ही रखेंगे क्योंकि उनकी निगाह जम चुकी है। संदीप फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए, सामने बल्लेबाज वही रौनक, नॉन स्ट्राइकर पर समीर। अपील है, उत्साह है, विश्वास नहीं है। जहां पर विश्वास नहीं होगा उंगली नहीं उठेगी अंपायर की। अच्छी गेंदबाजी की, अब तक कोई आजादी नहीं दी है। रनों पर अंकुश लगाया है, रनों पर ब्रेक लगाया है और जिस तरह की गेंदबाजी के लिए जाना जाता है ये शख्स है गेंदबाज संदीप, उसी तरह की गेंदबाजी की है उन्होंने। मजा आता है ऐसे गेंदबाज को देख के। विविधता लाते हैं संदीप, गेंदों को नीचे रखते हैं, उछाल भी डालते हैं। फिर एक बार बढ़िया गेंद, चक मार दिया रौनक जैसे बल्लेबाज को। रौनक जैसा बल्लेबाज खामोश रहता नहीं है, उनको चक मार दिया। शायद अपनी बल्लेबाजी से नाखुश होगा रौनक। निर्णायक समय में इस तरह की बल्लेबाजी नहीं देखी थी रौनक की। 1 टू गो। इस बार एम्पायर का इशारा हम देखेंगे। चौका। जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती स्कोर लागले तो म्हणजे 28-29 रनाची लक्ष्य असणार आहे आणि मुख्य मंचावरती आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहुण्यांची नक्कीच या ठिकाणी मांदियाळी पाहायला मिळते।
फोर्ट प्रीमियर लीग सीझन 4 याच्यासाठी सगळे लागलेले प्रमुख देणगीदार अर्थातच ॲग्रीबीट्स, त्याचबरोबर मुख्य आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते तुमच्या आमच्या, प्लीज थोडंसं स्पीडअप करा, मी विनंती करतो या ठिकाणी आपण स्पीडअप करायचं आहे. आशिफ मुस्तफा आपण लवकर स्पीडअप करा, आपलं लवकरात लवकर सलामीर पाठवायचं आहे. आणि टीम नाव्या आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. त्याचबरोबर या आयोजनासाठी आपलेले मुख्य लाभलेले आयोजक ज्यांच्याकडे आपण पाहिलं जातं ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके गणेश सानप सर व त्यांचे बंधू विनायक सानप सर, त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला या ठिकाणी वर्कर्सचे बाईक या ठिकाणी पाहायला मिळतात. नक्कीच त्याचबरोबर दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस नेहमी जेव्हा केव्हा हाक मारलं त्यावेळी धावून येणारे तेच म्हणजे आपण जर पाहतो तर प्रतीक म्हात्रे सर, शाहरुख सर, त्यांचं देखील या ठिकाणी आपण मुख्य मंचावरती आगमन झालेलं पाहू शकतो. प्लीज थोडं स्पीडअप करा विनंती. नाव्या 11 आपल्याला वारंवार विनंती करतोय की या ठिकाणी त्याचबरोबर अभिजित सर देखील या ठिकाणी आले, अभिजित ठाकूर देखील या ठिकाणी आले, भाजपाचे अभिषेक ठाकूर सर या ठिकाणी ते देखील आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील मौलाचं सहकार्य आपल्याला नक्कीच या फोर्ट प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये देखील लाभलेलं आहे. आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद या क्रिकेट रसिकांवरती असू दे हीच आपण भगवान चरणी प्रार्थना करूया. धन्यवाद सर, आपण आपलं मौलाचं सहकार्य केलं या ठिकाणी, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करणं नक्कीच या ठिकाणी आपल्याला चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या, सलामीर या ठिकाणी पाठवायचे. 15 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं 29 धावाची गरज आहे. चला स्पीडअप करायचं विनंती आहे, मी लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. 15 चेंडू आणि 29 धावाची गरज. फोर्ट किंग डेज 11 या संघाला नक्कीच स्कोरर आमचे नक्कीच नितेश सर आपण या ठिकाणी यायचंय, स्कोरबोर्ड वरती थांबायचंय. सर आपण थोडंसं बाजूला सरका. विनायक सरांचे भाऊंचं दोघांचं घेतलं, त्याच्यानंतर प्रतीक सरांचं घेतलं आणि अविनाश ठाकूर यांचं घेतलं. अभिषेक ठाकूर आणि त्याचा ना नीट सांगा, तो पदाधिकारी आहे भारतीय जनता पार्टी कुलाबा विधानसभा युवा मंडळ अध्यक्ष. मी तुम्हाला एक अजून लिहून देतो. तोपर्यंत मॅचचं हे करा सर. तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कुलाबा विधानसभा युवा मंडळ अध्यक्ष. सागर मोरे फिर एक बार गेंदबाजी करते हुए चला स्पीडअप करायचं विनंती आहे सर, या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. 1 चेंडू 1 धावा, अजूनही 14 चेंडू आणि 28 धावाची गरज. लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवलेला, 1 धाव पूर्ण केली. जोपर्यंत फेकी करतील 2 धाव नक्कीच या ठिकाणी प्राप्त केले. धावसंख्या सरकते स्कोरबोर्ड वरती 3 या आकड्यावरती. अजूनही समीकरण जर पाहायला गेले 13 चेंडू आणि गरज आहे ते म्हणजे 26 रनाची गरज. 13 चेंडू आणि 26 धावेची गरज. मुस्तफा स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज तुकाराम. ओहो वॉट अ बॉलिंग. सागर यांची चांगला कमबॅक म्हणावे लागेल. अक्षरशः आता मात्र बांधून ठेवलंय मुस्तफाला, कोणतेही मोठे फटके या ठिकाणी खेळू देत नाहीये. 12 चेंडू आणि गरज आहे 26 धावेची.
पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव. बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी. सागर मोरे. सामने वही मुस्तफा है जो सेमीफाइनल में 2 छक्के लगाए थे अंतिम गेंद पर. केवल एक ही रन. सर एक ओवर की हुआ, एक ओवर हुआ. पहले ओवर की समाप्ति स्कोर हुआ 4 रन. सर टारगेट 29 का है ना. 10 गेंदों में चाहिए 25 रन. दस गेंदों में चाहिए 25 रन. सर बोलो कौन है. आसिफ. आसिफ नए गेंदबाज. ओ हो. बड़ा विकेट यहाँ पर मुस्तफा को वापस आना होगा. आसिफ ने लिया है विकेट का. आपल्याला पाहायला मिळते निशांत बाळा गायकवाड सर नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. नक्कीच अखिल भारतीय कामगार संघ कर्मचारी संघ संयुक्त चर्चा सर यांचं देखील या ठिकाणी फोर्थ प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. संयुक्त सरचिटणीस अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ, त्याचबरोबर संयुक्त सरचिटणीस अखिल भारतीय नाविक संघ मुंबई, अध्यक्ष अखिल भारतीय कामगार संघटनाचे अध्यक्ष नक्कीच आपण पाहतोय निशांत बाळा गायकवाड सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. सर आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे फोर्थ प्रीमियर लीग 4 मध्ये. त्याचबरोबर ऋषिकेश सर देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील रुकेश भालेराव सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत व त्यांचे सर्व मित्र परिवार यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर नक्कीच धन्यवाद बोलतो. सर आपण मौलाचं सहकार्य या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आल्याबद्दल. त्याचबरोबर इम्रान शेख देखील या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर हर्षद भाई देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. निशांत बाळा गायकवाड सर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. माय लव फोर्ट नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण टुर्नामेंट पाहत असतो. फोर्ट मध्ये मुख्य आयोजक म्हणून असतात. आज देखील या ठिकाणी फोर्ट प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे निशांत बाळा गायकवाड सर अखिल भारतीय संघटनेचे. बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही नपीतुली गेंदबाजी. पकड़ बनाए रखी यहाँ पर नाविया 11 ने. बड़ा विकेट मुस्तफा का आउट हो जाने के बाद.
फिर एक बार गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो रहा है, गेंद गई विकेट कीपर के दस्ताने में। बढ़िया गेंदबाजी आसिफ द्वारा, अच्छी गेंदबाजी आसिफ द्वारा, बेहतरीन गेंदबाजी आसिफ द्वारा। फिर एक बार बढ़िया खेला, फील्डर वहां पर है तैनात, केवल एक ही रन। लेग बाय का इशारा एम्पायर का। कोणाच्या आस्तीने देऊ ते लगेच होईल. 7 रन, 2 ओवर के समय स्कोर हुआ है 7 रन। 5 पे 22 चाहिए, 5 गेंदों में 22 चाहिए, माहिती आहे त्याचं टेन्शन. 5 गेंदों में चाहिए 22 रन। 5 चेंडू मध्ये पाहिजे 22 धावा। मेगा फायनल है भावा। पांच गेंदों में चाहिए 22 रन। अब उसको पता चलेगा आपको मोबाइल में. बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बढ़िया गेंद, चकमा दिया इस बार बल्लेबाज को। विकेट और एक गिरता हुआ। अब चाहिए 4 गेंदों में 22 रन। 4 चेंडू 22 धावा। आमंत्रित मेहमान जिन्होंने अपना अमूल्य समय दिया है, कुक्कू आभार मैं तो कहूंगा फॉर प्रीमियर लीग 2026 सीजन 4 के माध्यम से। वेळ देणं ते महत्वाचे आहे, वेळ देण्याचे गरजेचे आहे, ते वेळ अमूल्य तुम्ही दिलाय त्याबद्दल मनपूर्वक खूप खूप आभार. समीर वाघेलांनी जर विकेट घेतलं तर 2222 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ₹2222 की धनराशि। अब विकेट लेना ही लेना है आपको। 2222 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रतीक सर आणि बोलो कौन समीर है क्या? नक्कीच समीरसाठी या ठिकाणी 2222 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रतीक सरांच्या धनराशि मिलेगी समीर वाघेला आपको। प्रतीक मात्रे आणि शाहरुख सरांच्या नक्कीच यांच्या मार्फत आपल्याला जर विकेट घेतलं समीरनी तर 2222 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 4 दुबे 2222 समीर वाघेला। अब विकेट निकाला है आपको। घरखम है, क्षमता है, काबिलियत है, अब दर्शाना है आपको। जो जुनून जो जज्बा है वो बताना है आपको। नक्कीच या ठिकाणी सुरेख संधी आहे त्या ठिकाणी समीरसाठी, ते म्हणजे 2222 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याचं प्रतीक मात्रे सर आणि शाहरुख सर यांच्या हस्ते नक्कीच आपल्याला जर विकेट घेतलं 2222 रुपयाचं पारितोषिक नक्कीच या ठिकाणी देण्यात येईल. असे नक्कीच या ठिकाणी काहीतरी चमत्कार मैदानाच्या आतमध्ये होणं फार गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा येत आहे चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. घेऊ शकत नाही. एक चेंडू 10 होताना पाहिलं, एक चेंडू
आणि एक चेंडू एक मध्ये होताना नाही पाहिलाय आणि आता इथे पाहतोय की एक चेंडू आणि 8 धावेची गरज. समीर वाघेला आपको विकेट लेने पे पैसे धनराशि लगा है, छक्के पे नहीं है, ये ध्यान में रखना है आपको. आणि या ठिकाणी हो, हो. टीम जिंकते काही ना आहे काही. 9 11. कुजळले दे